मुंबई महापौरांच्या भायखळ्यातील निवासस्थानाचा परिसर हा स्थानिक रहिवाशांना मॉर्निंग वॉकसाठी खुला करण्यात आला असला तरी स्थानिकांची नाराजी अजूनही कायम आहे। महापौर निवासस्थानाचा केवळ 50 ते 100 मीटरचा परिसर हा मॉर्निंग वॉकसाठी खुला करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया इथल्या रहिवाशांनी दिली आहे। तसंच स्थानिक रहिवाशांना राणीच्या बागेत मॉर्निंग वॉकसाठी सोडलं जात नसल्यामुळे त्यांच्या मनात नाराजी आहे। महापौर रितू तावडे यांनी सांगूनही राणीची बाग मॉर्निंग वॉकसाठी खुली का केली जात नाही असा प्रश्न स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे। आणि मुंबई महापौरांच्या भायखळ्यातील निवासस्थानाच्या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी आमचा प्रतिनिधी अजय मानेशी संवाद साधताना नेमकं काय म्हटलं आपण तेही पाहूया। तुमचं नाव काय, किती वर्षांपासून इथं वॉकला येतं, आता मुद्दा काय? मी अशोक बेके, गेली 10-15 वर्ष मी इथं मॉर्निंग वॉकला येतोय। तर कधी अडचण निर्माण झाली नव्हती, पण आजकाल हल्ली काय म्हणजे केंद्रीय प्राधिकरणाचं सर्क्युलर सांगून प्राणी संग्रहालयाचं की आम्हाला अडवणूक केली जाते, बंदच केलं आहे 26 जुलैपासून। तर त्याच्यानंतर आम्ही महापौरांना भेटलो, महापौरांनी सांगितलं चालू का, आणि कॅबिनमध्ये बैठक होत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की चालू करा म्हणून, पण इकडे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालू केलं गेलं नाही। अधिकारी त्यांना जुमानतच नाही महापौरांना। म्हणजे महापौरांचा, ह्या मुंबईच्या महापौरांचा सन्मान आहे की नाही असं कळत नाही मला। ॲक्च्युली महापौरांनी निर्देश दिला, पण त्यांचा जो बंगल्यांचं अंतर आहे ते 100 मीटर पण नाही आहे। 100 मीटरपर्यंत काय चाललं सांगा ना मला। त्यांनी आदेश दिला आम्हाला की तुम्ही चालू शकता, पण आता हे आम्ही जवळजवळ 300 किलोमीटर बाहेर जे फिरतोय ते 100 मीटरमध्ये काय फिरणार आम्हाला। आता हे अचानक असं बंद केलंय तर आमचे आता किती लोक आहे ना कमी झालेत। पहिले भरपूर लोक यायचे, कारण बंद केलेलं आहे। तर माझी मागणी, आमच्या सर्वांची मागणी हीच आहे की आम्हाला पूर्ण परिसर द्यावा वॉक करण्यासाठी, कारण बाकी दुसऱ्या ठिकाणी कोणताही परिसर नाहीये।